विभागाचे विभाग प्रमुख सन्माननीय श्रीकांतजी पाटील सर मनोगत विचार व्यक्त करतील सरांना विनंती. सर्वांना जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजच्या जयंती पर्वावर सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने तिन्ही महामानवांना वंदन करणं माझं कर्तव्य आहे. संत गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या स्मृतीस सर्वप्रथम अभिवादन. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर मिलिंद बाराते सर. या कार्यक्रमाकरिता उद्घाटक म्हणून म्हणजे मला धाकधूक होती, पण सर बरोबर पोहोचले. सर म्हणे की तुम्ही 10 मिनिटं आधीच सुरू केला. असे आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय डॉक्टर प्रवीण रघुवंशी सर, सन्माननीय व्यवस्थापन परिषद सदस्य, त्याचबरोबर डॉक्टर नितीन चांगोले सर, सन्माननीय व्यवस्थापन परिषद सदस्य, आणि आजचे प्रमुख वक्ते श्री सुधीर थोरात साहेब, ज्यांना मी रात्री 1 वाजता रेल्वे स्टेशनवर घ्यायला गेलो आणि त्यांची आता प्रमुख वाणी आपल्या सर्वांसमोर इथे होणार आहे असे आजचे व्याख्याते बीजभाषक. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाकरिता उपस्थित असलेले ज्यांनी हा योग घडवून आणला असे प्राध्यापक श्रीकांत काळीकर सर, सन्माननीय अधिसभा सदस्य संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती. माझ्यासमोर बसलेले सगळे मान्यवर डॉक्टर अजय देशमुख सर आहेत, आमचे वरखेडे साहेब आहेत, आमचे LLEचे डॉक्टर अजय लाड साहेब आहेत, घोम साहेब आहेत, काळे सर आहेत, सगळे आमचे फायनान्स अँड अकाउंट ऑफिसर देशपांडे साहेब आहेत, आणि सर्व उपस्थित विद्यार्थी मित्र हो, सर्वांचं संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या या परिसरामध्ये स्वागत करतो. आज शिवजयंतीच्या निमित्ताने आपण सगळे इथे जमलेला आहात. या प्रसंगी महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने सुद्धा परिपत्रक काढून अशा प्रकारची एक जयंती साजरी करावी असा एक आदेश GR किंवा कार्यालयीन पत्र म्हणा ते आपल्याला पाठवलं. आणि हे पाठवत असताना त्यांनी असं म्हटलं की रॅली असेल, रांगोळी स्पर्धा असेल, या स्पर्धा असेल, अशा स्पर्धा तुम्ही घेत जा. पण दरवर्षी आपण जय भवानी जय शिवाजी करत मोठी मिरवणूक काढतो, ढोल ताशे वाजवतो, आणि तात्पुरतं तेवढं ते संपलं की तो विचार आपल्या मनातून चालला जातो. आणि म्हणून या सगळ्यांना फाटा देत आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं आजचं जे व्याख्यान आहे किंवा आजचं जे चर्चासत्र आहे हे राज्यस्तरीय अशा प्रकारचे चर्चासत्र आपण इथे आयोजित केलेलं आहे. आणि आमची अशी संकल्पना होती की या चर्चासत्राच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे वेगवेगळे विचार, वेगवेगळ्या संकल्पना, वेगवेगळं व्यवस्थापन हे आपल्यापर्यंत पोहोचावं, आणि त्यातून खऱ्या अर्थानं आपल्या भागातून आपल्या विद्यार्थ्यांच्या मनातून एक नवीन शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन एक व्याख्याता तयार व्हावा, हा त्याच्या मागचा खरा उद्देश आहे. आणि म्हणून या सर्व बाबीचा विचार करता आमच्या कोर्समध्ये म्हणजे आता NAP 2020 हा सुरू झाला आणि सगळे आमचे कोर्सेस NAPला आम्ही लिंक केले आणि NAP 2020 नुसार अशा प्रकारचे ते सुरू केले. त्यामध्ये एक प्री रिक्विजिट कोर्स आहे. तो असा आहे की म्हणजे बरेच जे लोक राहतात किंवा बरेच लोकांना हे माहीत नाही की समजा जर त्यांनी सोशॉलॉजी BA मध्ये केलं असेल तर त्याला MA योगशास्त्रामध्ये कशी ॲडमिशन दिल्या जाईल, कारण त्याचं बेसिक जे एज्युकेशन आहे सोशॉलॉजी आहे. आणि म्हणून हा 24 क्रेडिटचा प्री ॲक्विजिट कोर्स हा आपण या निमित्ताने या अशा माध्यमातून टाकलेला आहे, ज्याच्यामध्ये 4 क्रेडिट
हे अशा याच्यातून आणि तुमची टेस्ट घेऊन या कार्यक्रमाच्या शेवटी तुमची टेस्ट घेऊन तो एक क्रेडिट आपल्याला पूर्ण करायचा आहे, म्हणजे 15 तास पूर्ण करायचे आहे, त्यातले हे तास आपण इन्क्लूड करणार आहोत. आणि अशा प्रकारचं असे 4 कार्यक्रम सर आम्ही आयोजित केलेले आहेत. पहिला आजचा हा कार्यक्रम आहे. दुसरा कार्यक्रम आम्ही 1 मार्चला घेतला आहे सर, जो PM उषाच्या अंतर्गत आहे. अवेअरनेस ऑफ योगा अशा प्रकारचा एक तो कार्यक्रम आहे. त्याच्यानंतर महिला दिन आपण घेतलं सर 8 तारखेला, 8 मार्चला महिला दिन आहे. आणि एक राज्यस्तरीय परिषद आपण 22 मार्चला घेतोय, ज्याचे आपण पेपर सुद्धा बोलवणार आहे. त्याचा विषय आहे सध्याच्या परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांची जलनीती किती उपयुक्तता आहे, त्याची उपयुक्तता कशी चांगली आहे, अशा प्रकारचे सर्व भाव समायोजक अशा प्रकारचे हे 4 इव्हेंट्स आमचे राहणार आहेत सर. आणि या 4 इव्हेंटच्या माध्यमातून तुम्हाला 4 क्रेडिट मिळणार आहे. जर हे आपण पूर्ण केले नाही तर कदाचित होऊ शकते आपण नापास सुद्धा होणार आहे. आणि म्हणून 400 विद्यार्थी संख्या असलेलं आमचं हे सर फक्त 217 रजिस्ट्रेशन आमचे झाले. आणि आपण पाहता की लोकांना किंवा विद्यार्थ्यांना माहीत आहे हो कधी गेलं चालते, नाहीतरी आपलं रजिस्ट्रेशन झालेलंच आहे. तसं न करता खूप चांगल्या तऱ्हेनं स्ट्रिक्टली हा आमचा विभाग काम करतो आहे. एकदम म्हणजे त्याला असं म्हणतो की परफेक्ट शिकवणारे, परफेक्ट त्यांच्या जे काही त्यांचं बायोडाटा आहे किंवा त्यांचं एज्युकेशन आहे, तर हे परफेक्ट असणारेच लोक आपण याच्यामध्ये घेतले आणि खूप चांगला परफॉर्मन्स आपल्या या माध्यमातून होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जो कार्यक्रम आहे हा असा म्हणजे काय म्हणते बा ढोल ताशाची मिरवणूक काढून किंवा ते सगळं हे करून न करता आपण दिवसभराचे 4 सत्र या प्रसंगी ठेवलेले आहे. आणि या 4 सत्रामध्ये त्या विषयात तज्ज्ञ असलेले आणि शिवाजी महाराजांच्या विचारावर आणि व्यवस्थापनावर अशा प्रकारचं व्याख्यान देणारे व्याख्याते इथे तुम्हाला ते शिकवणार आहे किंवा तुमच्यासमोर व्याख्यान देणार आहे. त्याच व्याख्यानावर आधारित आमचा 20 मार्काचा एक प्रश्नपत्रिका राहणार आहे आणि त्याचे उत्तर तुम्हाला त्याच्यामध्ये द्यायचे आहे. अशा प्रकारचे 4 कार्यक्रमाच्या माध्यमातून अशा प्रकारच्या 4 टेस्ट घेऊन आणि नंतर मग त्या माध्यमातून जो नापास होईल त्याला क्लिअरली आपण नापास करणार आहोत. आणि हे कमावणं याच्यासाठी जरुरी आहे कारण आपल्याला मूल्य शिक्षण या माध्यमातून मिळण्यासाठी, कारण असं की आमच्याकडे जे कोर्सेस आहेत ते काउन्सिलिंग अँड सायकोथेरपीचा कोर्स आहे, नॅचरोपॅथी आणि योगिक सायन्स नावाचा कोर्स आहे, योग थेरपी आहे, MA योग शास्त्र आहे, MA लाईफ लॉंग लर्निंग एक्सटेन्शन आहे, MA छत्रपती शिवाजी महाराज विचारधारा आणि व्यवस्थापन आहे. असे नाविन्यपूर्ण उपक्रम, नाविन्यपूर्ण कोर्सेस जे कुठेच नाही ते आपण या माध्यमातून चालवत आहे. आपण महाराष्ट्रातले सगळ्या विद्यापीठामध्ये तुम्ही जर पाहिलं तर आजीवन अध्ययन विभाग अशा प्रकारचं क्लिक करा गुगलवरती जाऊन आणि या विभागामध्ये कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटी चालतात ते स्वतःच तुम्ही पाहून घ्या. आपल्या विभागामध्ये जेवढ्या ॲक्टिव्हिटी चालतात तेवढ्या ॲक्टिव्हिटी इतर विभागामध्ये चालत असेल तर म्हणजे मला तुम्ही सांगा आणि तुम्ही म्हणाल ती शर्यत मी हारायला तयार आहे. आणि म्हणून आजच्या या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांची खऱ्या अर्थानं कारण रिलेटेड का म्हटलं मी, कारण आपण आता जलव्यवस्थापनवरती राज्यस्तरीय परिषद घेत आहोत. जलदुर्गांची उत्कृष्ट उभारणी करणारे, प्रत्येक लढायाचं उत्कृष्ट नियोजन करून विजय कसा प्राप्त होईल याची जाण ठेवणारे, विदेशी इतिहासकारांच्या नजरेतून अत्यंत उत्कृष्ट लढायाचं नियोजन करणारे, सर्व धर्मसमभाव जोपासणारे, स्त्रियांबद्दल अत्यंत आदर असणारे, गुलामगिरी विरोधात लढणारे, पर्यावरणाची जाण ठेवणारे, शेतकऱ्यांचा कैवारी, एकवचनी, शत्रूला ही सन्मान देणारा, सैनिकांच्या विधवा पत्नी सन्मानाने जगविणारा, जागृती करणारा, 18 पगड जातींना घेऊन स्वराज्याची निर्मिती करणारे, सर्व धर्मभाव दृष्टिकोन जोपासणारे, पर्यावरण असो जलसिंचनाच्या बाबतीत धोरण आखून व्यवस्थित जलसिंचन करणारे, आजच्या काळात जे लागू होतं ते सर्व उत्कृष्टपणे आपण आपल्या हयातीत राहून घेतलं पाहिजे याची जाणीव ठेवणारे, उत्कृष्ट राजे, त्यांच्या नियोजनाची आज अमेरिकेसारख्या देश आणि भारत तर त्याची दखल घेतच आहे. सर्व धर्मभाव गुरुनग्रहांता चिकाटी चित्त नियोजनद्वारे यशस्वी लढायांमध्ये भाग घेऊन प्रत्यक्ष सिद्धी, आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, मोगल यांच्यासोबत इंग्रज, फ्रेंच, युरोपियन यांच्या सत्ता पराभूत करणारे, म्हणून सर्व जगांमध्ये आजही एक उत्कृष्ट राजा ज्याच्यावर एकही शिंतोडा उडवला जात नाही. जेव्हा आमचा राजा
हे झालं, ज्या राजांचं निधन झालं, त्यावेळी जे औरंगजेबानी वाक्य काढले की वो यांना जन्नत में ही जगह मिलनी चाहिए, स्वर्ग में ही जगह मिलनी चाहिए, अशा प्रकारचं शत्रूही प्रचंड शत्रू असणारा माणूस त्यांच्याबद्दल बोलतो. स्त्रियांचा सन्मान करणारे म्हणून एक विषयच आम्ही स्त्रियांच्या बाबतीमध्ये विचार शिवाजी महाराजांचे हा एक माननीय सुधीरजी थोरात सर, प्रसिद्ध शिवव्याख्याते पुणे. राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतो. आदरणीय कुलगुरू पाराते सर, व्यासपीठावरील सगळी उपस्थित मान्यवर मंडळी आणि आपण समोर उपस्थित असलेले बंधू भगिनींनो, सद्यस्थितीतील तरुण पिढीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापन व विचारांची गरज, असं एखाद्या PhDच्या प्रबंधासारखं मोठं शीर्षक विषयासाठी माझ्यासाठी निवडले गेले. तर 2-3 भाग आहे यामध्ये. शिवाजी महाराजांचं व्यवस्थापन, तर हे व्यवस्थापन त्यांना का करावं लागलं, कोणत्या परिस्थितीत त्यांनी हे केलं, शिवाजी महाराजांचा विचार नेमका काय होता, आणि आजच्या तरुण पिढीसमोर हा त्यांचा विचार, हे त्यांनी केलेलं व्यवस्थापन सांगण्याची गरज का आहे, त्यातनं तरुण पिढीने घेण्यासारखं काय आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे माझ्या भाषणाचे मी थोडेसे मुद्दे तयार करणार आहे, विचार आपल्या सगळ्यांच्या समोर मांडणार आहे. व्यवस्थापन करण्याची गरज का निर्माण झाली याचाही आपल्या सगळ्यांनी विचार करायला हवा. आणि म्हणून हे व्यवस्थापन त्यांनी कोणत्या परिस्थितीत केलं, त्यांनी आपला स्वतःचा विचार कोणत्या परिस्थितीत, समकालीन परिस्थिती काय होती त्याच्यामध्ये तो एक त्यांनी आपला स्वतःचा विचार रुजवला, याचा आपल्याला सगळ्यांनी विचार करण्याची गरज आहे. आणि म्हणून या शिवचरित्राचं ऐतिहासिक महत्व काय याचा आपण थोडासा विचार करू. आमच्या देशात अनेक आक्रमक चालून आले होते, तर मी शिवपूर्व काळ 4 ते 5 मिनिटांमध्ये शिवाजी महाराजांचं प्रत्यक्ष त्यांच्या आयुष्यातलं व्यवस्थापन याच्यावर अधिक भर, आणि नंतरची 5 मिनिटं फक्त परत त्यांच्या विचाराची आजच्या तरुण पिढीसमोर मांडण्याची गरज काय, असे 3 भाग करणार आहे. पहिला अगदी शिवपूर्व काळ मी मोजक्या 2, 4, 5 मिनिटांमध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवतो, की ज्यातनं त्यांना या सगळ्या गोष्टींचं व्यवस्थापन करण्याची गरज निर्माण झाली. अनेक आक्रमक आमच्या देशामध्ये आले होते, त्यातल्या अनेक आक्रमकांना आम्ही परास्त केलं, ते आमच्यात सामावले गेले. परंतु 8व्या शतकात आलेले जे आक्रमणं होती, या आक्रमकांनी अवलंबलेले आक्रमणाचे जे जे प्रकार होते, गुरु संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं अध्यक्ष मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आजीवन अध्ययन व विस्तार विभाग अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजच्या या 395व्या जयंती उत्सव निमित्त आयोजित आजच्या या राज्यस्तरीय कार्यशाळेला उपस्थित आजचे उद्घाटक डॉक्टर प्रवीणजी रघुवंशी, आता ज्यांचे अतिशय अभ्यासपूर्ण असे बीजभाषण आपण ऐकले असे श्री सुधीरजी थोरात, प्रमुख पाहुणे श्री नितीनजी चांगोले, प्रमुख अतिथी प्राध्यापक श्रीकांतजी काळीकर, या विभागाचे संचालक डॉक्टर श्रीकांतजी पाटील, येथे उपस्थित सर्व मान्यवर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी बंधू भगिनींनो, सर्वप्रथम मी आपण सर्वांचे, संपूर्ण देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण करतो, त्यांचे मनपूर्वक स्मरण करतो. पाटील सरांचे आज दुहेरी अभिनंदन. पहिल्या याच्याकरता की अतिशय चांगला पुढाकार घेऊन त्यांनी अतिशय चांगली वातावरण निर्मिती केलेली आहे.
म्हणजे मी आल्या सरांना विचारलं की छत्रपतींची जी मूर्ती आहे बाहेरची, इतकी सुंदर मूर्ती आपण कुठून आणली, आणि फेटे, शंखनाद, तुताऱ्या, अतिशय चांगली अशी अतिशय छान अशी वातावरण निर्मिती आज झालेली आहे. आणि दुसरं अभिनंदन याचं करता की जसे आपण मगाशी प्रस्तावनेत बोलले की आपण रॅली काढतो, DJ बाकी गोष्टी सगळ्या करतो, पण त्याच्याऐवजी यावेळेस ही जी कल्पना सुचली की आपण एक दिवसीय कार्यशाळा, जे छत्रपतींचे जे विविध विचार आहेत, त्यांचं जे कार्य आहे, त्यांची जी दूरदृष्टी होती, त्याची एकंदर सर्व तरुण वर्गाला ओळख व्हावी, समाजाला ओळख व्हावी, या निमित्ताने एक कार्यशाळा आपण आयोजित करावी, अशी जी कल्पना आपण आज इथे मांडली किंवा आज जी खरी होत आहे, त्याकरता आपले पुनश्च अभिनंदन. आताच सुधीरजी थोरात यांनी अतिशय सविस्तरपणे छत्रपतींवर त्यांचे आपले विचार मांडले, बरीच चांगली माहिती दिली. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे जलव्यवस्थापन व पर्यावरण नीती या विषयावर जे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत ते आजच्या सत्राचे सन्माननीय वक्ते डॉक्टर गोविंद तिरमणवार सर, इतिहास विभाग प्रमुख स्वर्गीय दत्तात्रय पुसदकर कला महाविद्यालय नांदगाव पेठ यांचं स्वागत करण्यासाठी मी आदरणीय डॉक्टर वैभव सरांना विनंती करतो की त्यांनी तिरमणवार सरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. मम्मी बना यानंतर या प्रथम सत्राला प्रमुख अतिथी म्हणून आपल्यामध्ये उपस्थित असलेले संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अधिसभेचे सन्माननीय सदस्य प्राध्यापक राजेंद्र शंकरप्रसाद पांडे सरांचं स्वागत करण्यासाठी मी रहाटे सरांना विनंती करतो की त्यांनी पांडे सरांचं या ठिकाणी रोपटे देऊन स्वागत करावं. धन्यवाद सर. सर्व विषय समन्वयकांना विनंती की त्यांनी आपापले विद्यार्थी सभागृहाच्या बाहेर जाऊ देऊ नये आणि सभागृहामध्ये शांतता ठेवावी. सर्वांनी आपापले जे भ्रमणध्वनी शांत अवस्थेमध्ये ठेवावे कृपया, जेणेकरून प्रमुख वक्त्यांना मार्गदर्शन करतेवेळी कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही याची सर्व आपण विद्यार्थ्यांनी दक्षता घ्यावी. आपली समारोपीय कार्यक्रमाच्या आधी वस्तुनिष्ठ परीक्षा सुद्धा घेण्यात येणार आहे, त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय. सर्वांना नमस्कार. खऱ्या अर्थाने लोकांसाठी राज्य निर्माण करणारे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी राजांना मानाचा मुजरा करतो, कोटी कोटी प्रणाम करतो. ज्यांच्या नावाने हे विद्यापीठ सुरू आहे, वैराग्यमूर्ती श्री संत गाडगेबाबा यांनाही विनम्र अभिवादन करतो. आणि ज्यांच्या नावाने हे सभागृह आहे, संबंध महाराष्ट्राचे ज्ञानमूर्ती म्हणून प्रसिद्ध पावलेले डॉक्टर श्रीकांत जिचकार यांच्या स्मृतींनाही विनम्र अभिवादन करतो. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन विस्तार विभागाच्या अंतर्गत जो अभ्यासक्रम सुरू आहे, MA छत्रपती शिवाजी महाराज विचारधारा व व्यवस्थापन, या अभ्यासक्रमाद्वारा आयोजित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395व्या जयंती उत्सवानिमित्त राज्यस्तरीय कार्यशाळा या ठिकाणी आयोजित केली आहे. या कार्यशाळेच्या उद्घाटनानंतरचं हे पहिलं सत्र. या सत्रासाठी अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले आमचे मित्र, ज्यांचं नाव वक्तृत्वासाठी प्रसिद्ध आहे, मराठी भाषेचे संत साहित्याचे अभ्यासक
डॉक्टर अंबादास घुले सर या सत्राचे अध्यक्ष आहेत. या सत्राला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे अधिसभेचे सदस्य प्राध्यापक राजेंद्र शंकर प्रसाद पांडे सर, या ठिकाणी म्हणजे या संपूर्ण कार्यशाळेचं आयोजन आणि विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचार व व्यवस्थापनाच्या अभ्यासक्रम या विद्यापीठात सुरू करण्यामागची जी खरी मेहनत होती ती डॉक्टर श्रीकांत पाटील सरांची होती. आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे सन्माननीय संचालक डॉक्टर श्रीकांत पाटील सर, या ठिकाणी उपस्थित असलेले प्रशांत भगत सर, आमचे मित्र मस्के सर, जिचकारजी, गौरवजी इंगळे, रहाटे सर, संतापे सर, इतर अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सर्व उपस्थित मान्यवर विद्यार्थी, विशेषतः आजीवन अध्ययन व विस्तार विभागाअंतर्गत जे विविध अभ्यासक्रम चालतात त्या सर्व अभ्यासक्रमाचे सर्व विद्यार्थी. खरं तर सुरुवातीलाच डॉक्टर श्रीकांत पाटील सरांचं अभिनंदन करतो. आज आपण बघतो की संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे, देशात नव्हे तर विदेशात सुद्धा अनेक ठिकाणी शिवाजी राजांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामध्ये छत्रपती शिवाजी महाराज विचारधारा व व्यवस्थापन हा अभ्यासक्रम 2021 मध्ये सुरू झाला. खरं तर विषयाच्या कडे न जाण्याच्या आधी अगदी 5 मिनिट मी याची पार्श्वभूमी थोडीशी सांगू इच्छितो. कारण हा अभ्यासक्रम जेव्हा इथे सुरू करण्याचा प्रयत्न झाला, पाटील सरांनी पुढाकार घेतला. आता एखादी चांगली गोष्ट करताना अनंत अडचणी येत असतात, त्या अडचणींवर मात करील. म्हणजे एखादी गोष्ट सुरू करताना हेतू जर प्रामाणिक असला, कुठलाही स्वार्थ त्याच्या मागे नसला तर तो हेतू साध्य. पाटील सरांनी केवळ या शिवाजी महाराजांच्या नावाचा जो अभ्यासक्रम आहे तो सुरू करीत असताना शिवाजी महाराजांचे विचार, त्यांचं कार्य, त्यांचं व्यवस्थापन सर्व विद्यार्थ्यांना कळावं खऱ्या अर्थाने, यासाठी हा अभ्यासक्रम इथे सुरू व्हावा. इतर अनेक लोकांनी प्रयत्न केले, परंतु पाटील सरांनी पुढाकार घेऊन तो अभ्यासक्रम सुरू केला. आणि तो अभ्यासक्रम सुरू झाल्यानंतर मला वाटतं अशा प्रकारचं एखादं वर्कशॉप, एखादी परिषद किंवा एक चर्चासत्र आयोजित करावं असं सरांच्या डोक्यात होतं, परंतु त्याला मूर्तरूप यावर्षी मिळालं. आणि अत्यंत सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी सर्वांनी त्याचं कौतुक केलं आहे. वातावरण तशी निर्मिती झाली, त्याच्यासाठी सर आपलं अभिनंदन, तुमच्या सर्व टीमचं अभिनंदन. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट की मी त्याचा साक्षीदार, पाटील सरांचा मला फोन आला की सर असा असा अभ्यासक्रम आपल्याला सुरू करायचा आहे, परवानगी मिळालेली आहे, अभ्यासक्रम डिझाईन करायचा आहे, त्याचा सिलेबस तयार करायचा आहे, तुमची मदत हवी आहे. राजांचं नाव, त्यांच्या नावाचा सिलेबस नाही कोण म्हणणार. इतिहास विषयाचा अभ्यासक किंवा इतिहास विषयाचं अध्यापन करीत असताना अनेक वर्षापासून इतिहासातल्या अनेक गोष्टी बघताना राजांकडे बघितल्यानंतर अनेक राजा महाराजांचा आपण अभ्यास करतो, अनेक चरित्र आपण वाचतो, परंतु जगातलं सर्व दृष्टीने सर्वश्रेष्ठ असं चरित्र आणि आदर्श राज्यकर्ता जर कोण असेल तर ते छत्रपती शिवाजी. आणि आदर्श राजाच्या नावाने त्यांच्या विचार व कार्य आणि त्यांच्या व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम करण्याची संधी मला सर आपण दिली, त्याबद्दल आपले आणि आपल्या विद्यापीठाचे मनपूर्वक आभार. आणि मला वाटतं 21 मध्ये जेव्हा आपल्या विद्यापीठाने शिवाजी महाराज विचारधारा व व्यवस्थापन हा अभ्यासक्रम सुरू केला, त्यावेळेस मला वाटतं फक्त मस्के सरांना माहित आहे, भगत सरांना माहित आहे, फक्त मला वाटतं जळगाव विद्यापीठ जर सोडलं तिथे सुद्धा डिप्लोमा होता. 2 वर्षाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम MS सारखा सुरू करणार हे आपलं विद्यापीठ आहे. म्हणून आपल्या विद्यापीठाच्या तत्कालीन सन्माननीय कुलगुरूंचं आणि पाटील सरांचं परत तुमचं त्याच्यासाठी म्हणजे
महाराष्ट्रात अशा प्रकारचा जर अभ्यासक्रम कोणी सुरू केला असेल, त्यासाठी पुढाकार घेतला असेल तर ते संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ. म्हणजे आता मला माहित नाही अपडेट इतक्यातले, बाकीच्या काही विद्यापीठांचे प्रयत्न सुरू आहे. सर गोंडवाना विद्यापीठाने सुद्धा तो सिलेबस मागे मला तिथल्या अभ्यास मंडळाच्या अध्यक्षाचा फोन आला की ते पण सुरू करणार. म्हणजे एकापासून दुसरे प्रेरणा घेतात. आणि मला आणखी 2 मिनिटात एका गोष्टीचा उल्लेख करावा असं वाटतं की हा अभ्यासक्रम करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आणि व्यवस्था हे 2 शब्द महत्वाचे. मग याच अनुषंगाने राजाबद्दल आपण फार ऐकतोय, खूप लोक राजांबद्दल बोलतात, अनेक पुस्तकं आपण वाचतो, परंतु खऱ्या अर्थाने शिवाजी राजांचं जर चरित्र समजून घ्यायचं असेल, त्यांचं कार्य समजून घ्यायचं असेल, त्यांचे विचार समजून घ्यायचे असेल, त्यांचं व्यवस्थापन समजून घ्यायचं असेल, तर समकालीन आणि समीपकालीन संदर्भ वाचल्याशिवाय, ते तपासल्याशिवाय ते खऱ्या अर्थाने समजत नाही. शिवाजी राजांचं चरित्र कसं वाचावं, कसा त्याचा अभ्यास करावा हे त्यावेळेस कळतं. आणि हे कळावं खऱ्या अर्थाने तटस्थपणे. म्हणजे इतिहास विषय असा आहे की खरं तर तटस्थपणे आणि वस्तुनिष्ठपणे इतिहासाचा अभ्यास व्हावा, हीच महत्वाची गोष्ट असते. राग, लोभ, द्वेष, मत्सर सगळं बाजूला ठेवून प्रामाणिकपणे, तटस्थपणे, वस्तुनिष्ठपणे जो व्यक्ती इतिहास कथन करतो, जो व्यक्ती इतिहास लिहितो आणि जो व्यक्ती इतिहास सांगतो, तो खऱ्या अर्थाने प्रशंसेला पात्र ठरत असतो. यचकार नावाचा इतिहासकार होऊन गेलाय. व्हॉट इज हिस्ट्री या पुस्तकात तो लिहितो, भूतकाळ आणि वर्तमान काळ यांच्यातला कधीही न संपणारा संवाद म्हणजे इतिहास. म्हणून इतिहासाची मांडणी तटस्थपणे होणे गरजेची आहे. आणि तटस्थपणे खरा इतिहास समजून घ्यायचा असेल, राजांचा खरा इतिहास समजून घ्यायचा असेल, तर ह्या विचारधारा, हा जो अभ्यासक्रम आहे, हा अभ्यासक्रम प्रत्येकाने पूर्ण केला पाहिजे. किंवा सगळ्यांना अभ्यासक्रम शक्य नसला तरी समकालीन आणि समीपकालीन संदर्भ वाचूनच राजांचा इतिहास आपण समजून घेऊ शकतो. समकालीन म्हणजे ज्या लोकांनी प्रत्यक्ष शिवाजी राजांच्या संदर्भात जर बोलायचं असेल तर 17व्या शतकात जे लोक होते, ज्यांनी शिवाजी राजांना बघितलंय किंवा राजांबद्दल ऐकलंय, त्यांनी जे लिहून ठेवलंय, म्हणजे त्याच काळातल्या लोकांनी, समकाळातल्या लोकांनी जे पाहून लिहिलेलं असतं त्याला समकालीन संदर्भ असं म्हणतात. समीपकालीन म्हणजे ऐकीव आधार. म्हणजे एखाद्याच्या आजोबाने सांगितलंय, वडिलांनी सांगितलंय, शेजाऱ्यांनी सांगितलंय, त्यांनी प्रत्यक्ष त्या व्यक्तीला बघितलाय किंवा तो काळ बघितलाय, त्या ऐकीव आधारावर जो एखादा व्यक्ती लिहितो, प्रत्यक्ष पाहून जे सांगतो त्या व्यक्तीच्या ऐकीव याच्यावर जो लिहितो ते समीपकालीन संदर्भ. म्हणून हा अभ्यासक्रम सुरू करताना जेव्हा प्रश्न होता, मोठा प्रश्न की छत्रपती शिवाजी राजांच्या विचार व्यवस्थापनासंदर्भात, म्हणजे आज आपण ऐकतो राजांबद्दल खूप काही वेगवेगळं बोललं जाते किंवा इतिहासाबद्दलही, म्हणजे प्रत्येक जण राजाचा, शिवाजी राजांचं कार्य सांगत असताना आपापल्या पद्धतीने राजांचं कार्य मांडण्याचे लोक प्रयत्न करतात. तटस्थपणे किंवा वस्तुनिष्ठपणे राजाचं कार्य, त्यांचे विचार न मांडता सोयीनुसार इतिहासाची मांडणी करण्याची वृत्ती आज वाढलेली आहे. आणि त्याच्याही पुढे आम्ही सांगतो तो इतिहास खरा आहे आणि तो तुम्ही माना असा आग्रह करणारी लोक सुद्धा दिसतात. अशा पार्श्वभूमीवर शिवाजी राजांचं खरं इतिहास, खरं कार्य, त्यांचे खरे विचार माहीत व्हावे या दृष्टिकोनातून हा अभ्यासक्रम पुढे आला. आणि या अभ्यासक्रमाचे 2 वर्षाचा सिलेबस तयार करताना 15 पेपर तयार करण्याचं मोठं आव्हान होतं. सरांना माहित आहे, त्यांच्या सगळ्या टीमला माहित आहे, अनेक मिटिंगा झाल्या. डॉक्टर PR राजपूत सर असेल, डॉक्टर गणेश अलकारे सर असतील, वामन गवई सर असेल. सरांचं आणखी एका गोष्टीसाठी कौतुक करावं लागेल, पाटील सरांचं. म्हणजे फार विचार करून सिलेबस तर तयार करायचा आहे,
या क्षेत्रातले खरे अभ्यासक जे आहेत त्यांना सगळ्यांना जमा करून, हे सुद्धा कौशल्य आहे, म्हणजे सगळ्यांना जमा करून मस्के सर असतील, घुले सर असतील, भैयासाहेब चिखले असतील, डॉक्टर राजेंद्र सिंग देवरे असतील, डॉक्टर नितीन चांगवले आहे, अशा सर्वांना सोबत घेऊन आम्ही हा सिलेबस तयार केला. मग त्याचं सगळं झालं. राजांचं किल्ले व्यवस्थापन असेल, म्हणजे सुरुवातीला राजांचं चरित्र व कार्य, नंतर महसूल प्रशासन, आर्थिक प्रशासन, किल्ले प्रशासन, आरमार सैन्य व्यवस्था, आणि सगळ्यात शेवटचे सगळे विषय सांगत नाही, पण वर्तमान काळामध्ये शिवाजी राजांच्या विचार व कार्याचं महत्व किंवा उपयोगिता, सद्यस्थितीतील उपयोगिता आणि महत्व, हा विषय सुद्धा ठेवला गेले. आणि मला आनंद वाटतो की अभ्यासक्रम सुरू केल्यानंतर चांगला लोकांचं याला हे आहे, अनेक विद्यार्थी अभ्यास करीत आहे. इथे सुरुवातीला माझ्या मूळ विषयाकडे जायच्या आधी इथे उल्लेख झाला आहे की व्याख्यानानंतर तुम्हाला प्रश्न विचारले जातील आणि त्याच्यासाठी सगळ्यांनी ऐका. माझं असं म्हणणं आहे की प्रश्न आपल्याला त्याची उत्तरं द्यायचे म्हणून भाषण ऐकू नका. खरं तर हा जो विषय आहे, जेव्हा सिलेबस तयार करताना मी अनेक विषय दिले. मी सांगितलं की राजांचं आरमारी व्यवस्थापन असेल, किल्ले व्यवस्थापन असेल किंवा इतर अनेक संदर्भातील कार्य. एक विषय मला अत्यंत आवडला, शिवाजी राजांचं जलसंवर्धन आणि पर्यावरण नीती. म्हणजे हा विषय किंवा या विषयावरचा सिलेबस तयार करीत असताना अनेक नवीन गोष्टी मला दिसल्या. शिवाजी महाराजांच्या संदर्भात अनेक गोष्टी आपल्याला माहीत, विशेषतः राजकीय त्यांचं कार्य. म्हणजे आपल्याला शिवाजी राजांनी स्वराज्याची निर्मिती केली, आदिलशाही, मोगलशाही या सगळ्यांना पराभूत करून किंवा आदिलशाही, मोगलशाही स्वराज्य जिंकण्यासाठी टपून बसलेले असताना ते कुठल्याही परिस्थितीत आपलं स्वराज्य त्यांना जिंकू राजांनी दिलं नाही. अफजल खानाचा प्रसंग माहीत आहे, शाहिस्ते खानाचा प्रसंग आपल्याला माहीत आहे, आग्रा बेट आणि सुटका असे अनेक प्रसंग आपल्याला माहीत आहे. खरं तर राजांच्या जीवनातील हे अत्यंत महत्त्वाचे प्रसंग आहे. अफजल खानाचा प्रसंग असेल, शाहिस्ते खानाचा प्रसंग असेल किंवा आग्रा बेट आणि सुटका हा प्रसंग असेल, अद्भुत असे हे प्रसंग आहे. प्रत्येक संकटांवर शिवाजी राजांनी अत्यंत चातुर्याने मात केली. पण खरं तर या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत आहे, परंतु राजांचं कार्य, मी आधीच एका गोष्टीचा उल्लेख केला आहे की जगातल्या सर्व दृष्टीने सर्वश्रेष्ठ असा हा राजा आहे. रयतेच्या कल्याणासाठी, केवळ रयतेसाठी राज्य निर्माण करणारा हा राजा आहे. म्हणून शिवाजी राजांनी अनेक गोष्टी केल्या. त्यापैकी एक विषय अत्यंत महत्वाचा आहे, राजांचं जलसंवर्धन आणि पर्यावरण नीती. खरं तर आज काळाची गरज आहे. म्हणजे आज आपण बघतोय की सगळ्याच गोष्टीचा गौरवजी आपण विचार करतो. सत्ता मला कशी मिळेल, संपत्ती मला कशी मिळेल, अधिकार मला कसे मिळेल, माझं घर सुशोभित कसं होईल, माझं वागणं अत्यंत चांगलं कसं होईल, सगळ्या भौतिक सुखसुविधांचा आपण विचार करतो. आपणही विचार करतो आणि राज्यकर्ते सुद्धा त्याच दृष्टिकोनातून विचार करतात. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना दुर्दैवाने असं म्हणावं लागतं, ज्यांच्या हाती सत्ता आहे, ज्यांच्या हाती अधिकार आहे, प्रत्येक जण एकच गोष्टीचा विचार करतो की माझ्या ताटात जितकं जास्त वाढून घेता येईल तितकं वाढून घ्या. परंतु मानवी जीवनासाठी, मानवी कल्याणासाठी जी गोष्ट अत्यंत महत्वाची आहे त्याकडे फार कमी आपण विचार करतो. आपणही तसंच आणि राज्यकर्ते सुद्धा तसंच. म्हणजे ही सृष्टी टिकली, हे पर्यावरण टिकलं तर आपण टिकू. माणसाच्या जीवनासाठी, जीवन जगण्यासाठी पाण्याची गरज आहे. अन्न, वस्त्र, निवारा तर गरजेचं आहे, परंतु शुद्ध हवा, पाणी या दोन गोष्टींची अत्यंत आवश्यकता आहे. म्हणजे पाणी हे जीवन आहे असं आपण म्हणतो. शुद्ध हवा जर नाही मिळाली ते आपलं जगणं मुश्किल होऊन जाईल. ही जी हे जे पर्यावरण आहे, हे पर्यावरण टिकलं पाहिजे. ही सृष्टी टिकली तर मानव जगेल, मानव टिकेल. या अत्यंत महत्वाच्या विषयाकडे सगळ्यांचंच दुर्लक्ष होतं, सगळ्यांचं. सुरुवातीलाच उल्लेख केला की प्रत्येकाला सत्ता पाहिजे, संपत्ती पाहिजे, अधिकार पाहिजे, भौतिक सुखसुविधा पाहिजे, परंतु
शिवाजी महाराजांना जर निष्ठावंत मुस्लिम सैनिक मिळाले नसते तर कदाचित या स्वराज्य निर्मितीचा उदय आपल्याला पाहायला मिळाला असता काय. त्यामध्ये मुस्लिम आणि निष्ठावंत हे दोन्ही शब्द महत्वाचे आहेत. कारण राजकीय सत्ता निर्माण करत असताना तेही कुणाच्या भरोशावर, ज्यांना शस्त्र वागवण्याचा अधिकार नव्हता, शस्त्र चालविण्याचा अधिकार नव्हता, ज्यांना सत्ता म्हणजे काय, स्वराज्य कसं निर्माण केल्या जात असते, राजा कसा असतो, राजाचे फक्त किंवा बादशहाचे फक्त आदेशच पाळल्या जाते, एवढ्यापुरती ही प्रजा मर्यादित होती. पण आपण स्वराज्य निर्माण करू शकतो हा आत्मविश्वास ज्या राजानं निर्माण केला या प्रजेच्या मनात, त्यामुळं त्यांचं जे सामाजिक कार्य आहे, राजा आहे, राजा असूनही त्याचं सामाजिक कार्य आहे, हा विषयही सुंदर आहे. त्याचं सामाजिक कार्य आहे, त्यांचे सामाजिक विचार आहेत आणि त्यांच्या सामाजिक कार्याच्या आणि सामाजिक विचारांचं महत्व वर्तमान स्थितीत काय असायला पाहिजे किंवा त्याची काय प्रासंगिकता असायला पाहिजे. कारण समाज हा कसा बनतो, समाजाची काय व्याख्या आहे. समाज म्हणजे परस्पर सहकार्याची भावना ज्या समूहात आहे तो समूह म्हणजे समाज. समाज म्हणजे कुणबी समाज, मराठा समाज, माळी समाज, तेली समाज, हा समाज नाही आहे, ह्या जाती आहे आणि जाती ह्या नातेवाईकांच्या असतात. समाज इथं परस्पर सहकार्याची भावना असते आणि तिथे जात, धर्म, पंथ, लिंग भेद असा कोणताही नसतो. आणि म्हणून समाज आणि त्या समाजाच्या अनुषंगानं जे कार्य केल्या जातं ते सामाजिक कार्य स्वराज्य निर्माणापासून तर राज्याभिषेकापर्यंत. मग ते रांझ्याच्या पाटलाचं उदाहरण असो, दुसरा राज्याभिषेक असो, कल्याणच्या सुभेदाराची सून असो, जिजाऊंना सती जाण्यापासून परावृत्त करणे असो, खालच्या जातीतल्या लोकांना सैन्यात सहभागी करून घेणं असो, नेताजी पालकर, बजाजी निंबाळकर, पिलाजी देशपांडे व श्यामजी रायजी यांना स्वधर्मात आणणे असो, याकूत बाबांना गुरुस्थानी मानणे असो, रायगडावर मस्जिद बांधणे असो, मदारी मेहतराचा जसा सन्मान केला. पाटील सर त्यांनी अत्यंत चांगला परिचय माझ्या मित्राच्या मैत्रीपोटी ज्यांनी दिला ते डॉक्टर वैभव म्हस्केजी. आणि या सभागृहामध्ये खूप नावं मला घेता येतील पण तो मोठा टाळतो. माझ्यासाठी अनेक प्राध्यापक थांबले आहेत, ते सर्व सन्माननीय प्राध्यापक, इतिहास विभागाचे सगळे कार्यकर्ते आणि या कार्यक्रमाच्या केंद्रस्थानी असणाऱ्या माझ्या सगळ्या बंधू आणि भगिनींनो, मातांनो. शिवाजी राजांच्या सामाजिक क्रांतीच्या संदर्भामध्ये विचारांची मांडणी या विद्यापीठामध्ये मांडण्याची संधी डॉक्टर पाटील सरांनी आणि या अभ्यासक्रम समितीने या ठिकाणी दिली, त्याबद्दल मला अतिशय आनंद आहे. त्याबद्दल मी त्यांच्या प्रति ऋणभाव व्यक्त करतो. डॉक्टर मुंद्रे सरांनी सामाजिक क्रांतीचा हा विचार शिवरायांचा आपल्या 15 ते 20 मिनिटाच्या भाषणामध्ये मांडला. मी असं मानतो की आजचं हे सत्र हे माझं सत्र नाही, हे परिसंवादाचं सत्र आहे. एक परिसंवादात मुंद्रे सरांचं भाषण झालं आणि दुसरं माझं आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की रोमांचकारी घटनांच्या पलीकडे शिवाजी राजा काही जायला तयार नाही. अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला, शाहिस्ते खानाची बोटं कापली, सुरतीहून लूट झाली आणि आग्र्याहून चित्तथरारक सुटका झाली. या रोमांचकारी घटनांच्या पलीकडे जाऊन लढाई पलीकडचा शिवाजी राजा, सामाजिक क्रांतीचं बिगुल वाजवणारा शिवाजी राजा समाजापर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. आणि त्या भूमिकेतून मला वाटतं आज ही राज्यस्तरीय कार्यशाळा. इतिहास म्हणजे काय असतो? दोघंही इतिहासाचे महानुभाव आहेत आणि आपण सगळे महानुभाव आहात. मी संत साहित्याच्या विचारांचा पाईक आहे की इतिहास म्हणजे काय? इतिहासाचं नाटक करता येते, इतिहासाची कादंबरी करता येते, इतिहासाची कविता सुद्धा करता येते आणि कथा सुद्धा करता येते, पण तो रंजनासाठी इतिहास असतो. आणि आम्ही 2 कादंबऱ्या वाचल्या आणि 2 सिनेमे बघितले म्हणजे आम्ही इतिहासाचे अभ्यासक आहोत. आणि युट्यूबवर आणि गुगल बाबाला काही विचारलं की लगेच शिवव्याख्याते तयार होतात आणि समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची चुकीची मांडणी आज समाज व्यवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मला वाटतं खरा इतिहास मांडला गेला पाहिजे चुकीचा इतिहास मांडण्यापेक्षा. इतिहासाचं विकृतीकरण करावं
इतिहासाचं धर्मांधतेमध्ये त्याचं प्रतिरूप त्याचं दाखवण्याचं लोकांपर्यंत काम करावं, अशा या वर्तमान स्थितीमध्ये छत्रपती शिवराय यांची जयंती आपण साजरी करतो. मग रानडे आहेत, राजवडे आहेत, त्र्यंबक शेजवलकर आहेत, नरहर कुरणकर आहेत, मराठ्यांचा इतिहास मांडणारे ग्रँड टफ आहेत, वासी बेंद्रे आहेत, कॉम्रेड शरद पाटील आहेत, अलीकडच्या काळातले जयसिंगराव पवार आहेत. या इतिहासकारांनी जो इतिहासाची जी पुनर्मांडणी केलेली आहे आणि या विकृतीकरणासाठी रोखण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे, त्यांचा इतिहास कोणत्या पिढीपर्यंत पोहोचू शकतो? आज नव्या पिढीपर्यंत पोहोचायला तयारच नाही. सगळे नॉन ब्रँडेड इतिहासकार समाजामध्ये जमा व्हायला लागलेले आहेत. आम्हाला जर सगळं ब्रँडेड हवं तर विचार ब्रँडेड का आम्हाला हवे, हा महत्वाचा सवाल मला तुम्हाला करायचा आहे. मग शिवाजी राजांना जातीचे ना धर्माचे, शिवाजी राजे रयतेचे ही टॅगलाईन तुमच्या माझ्या वर्तमान स्थितीत 55 कोटी तरुणांची का बनत नाही, हा पहिला सवाल मला तुम्हाला करायचा. की शिवाजी राजा धर्माच्या पलीकडे जाऊन स्वधर्माची भाषा करणारा शिवाजी राजा होता, जो भगवद्गीतेतला स्वधर्म हा शब्द विनोबा भावेंनी मांडला आणि स्वधर्म या शब्दाची व्याप्ती ग्रामगीतेमध्ये वंदनीय राष्ट्रसंतांनी मांडली. की जी कर्तव्य परायणशीलता आहे, जे सर म्हणाले की आचारशीलता आणि कर्तव्यशीलता ही या समाजामध्ये आम्हाला पाहायला मिळत नाही. पण डॉक्टर पाटील सरांचं मला अभिनंदन केलं पाहिजे की अशी कृतीशील सांस्कृतिक वैचारिक पद्धतीची राज्यस्तरीय कार्यशाळा आपण शिवाजी महाराजांचे विचार समजून घेण्यासाठी केली आहे आणि त्याला बहुसंख्य मार्गांच्या लोभानं का होईना परंतु शिव इतिहास ऐकण्याकरता विद्यार्थी या ठिकाणी आहेत. याबद्दल माझ्यावर खूप आनंद आहे. विचारांचं फक्त सेलिब्रेशन करायचं, अनुसरण का नाही करायला तयार आम्ही? म्हणजे धर्माचा स्वधर्माचा जो महत्वाचा भाग आहे तो आमच्या जगण्याशी असतो, आचरणाशी असतो, हे बरं आम्ही का बरं विसरलो? धर्म हा फक्त आम्ही देवळामध्ये गुंतवून ठेवला आणि देवाला मात्र म्हणजे देवळामध्ये कर्मकांडामध्ये गुंतवला आणि देव मात्र आकारात आम्ही करून ठेवला. मग आचरणाशी आपला कुठलाही संबंध नाही. मग अखिल भारतीय साधू संमेलनामध्ये वंदनीय राष्ट्रसंत अखिल भारतीय साधूंना वाराणसीच्या म्हणतात की तुम्ही या वंचित समाजाच्या बाहेर असणाऱ्या घटकांसाठी, या राष्ट्र निर्मितीसाठी तुम्ही काय केलं? हा मोठा सवाल वंदनीय राष्ट्रसंतांनी केला. मी दुसरा सवाल आज करतो. 51 कोटी लोकांनी गंगेमध्ये आंघोळ केली कुंभमेळ्यामध्ये, यांचं कॉन्ट्रिब्युशन देशाच्या निर्मितीसाठी काय आहे? हा सवाल जर कदाचित वंदनीय राष्ट्रसंतांनी आज केला असता आणि गाडगे बाबांनी रोकडा धर्म जर मांडला असता तर अनेक व्यवस्थेनं त्यांच्यावरती अनेक गुन्हे दाखल केले असते. अशी धर्मांध व्यवस्था आजच्या वर्तमान स्थितीमध्ये आहे, त्याबद्दल न बोललेलं होतं. पण बोललं पाहिजे, मांडलं पाहिजे. म्हणजे शिवाजी राजांच्या 400 वर्षापूर्वीचे सामाजिक आर्थिक प्रश्न जे मध्ययुगीन काळामध्ये होते ते प्रश्न आज राहिलेले नाहीये. प्रश्न क्रमांक 1. प्रश्न दुसरा मला असा पडलाय की ज्या गळकोट किल्ल्यांचं लष्करी महत्व मध्ययुगीन कालखंडामध्ये होतं ते महत्व आज सुद्धा उरलेलं नाहीये. मग अशाही स्थितीमध्ये या देशामध्ये आजादी का अमृत महोत्सव हम मना रहे हैं, अब संविधान का अमृत महोत्सव मना रहे हैं, अशा जगातल्या सर्वोच्च असणाऱ्या संविधानातल्या देशामध्ये आम्ही एका राजाचा आठवण करण्याकरता आलेलो आणि त्याचं उत्तर देण्यासाठी मी तुमच्याकडे उभा. हा देशच मुळात राजांचा होता. एक होता राजा आणि त्याला 2 होत्या राण्या, एक होती आवडती आणि दुसरी होती नावडती. या पलीकडे आमचं बालपण नाही गेलं. मग राजाची प्रवृत्ती काय होती? हा राजांचा देश होता. राजे हे साम्राज्यवादी होते. राजांच्या सोबत सामान्य माणसं कधीच नव्हते आणि वंचित तर कधीच त्यांच्या सोबत नव्हते. साम्राज्यवादी भूमिका घ्यावी, वाडे वहडे बांधावेत, मौज मजा करावी, या पलीकडे या देशामध्ये राजा असा प्रकारे कार्य करत होता. राज्य म्हणजे पृथ्वीचा अवतार, तोच कायदा करेल तेच राज्य, ही भूमिका होती. आणि अशा या वर्तमान स्थितीमध्ये तरी सुद्धा आम्ही शिवरायाचं आठव करण्याकरता, राजाचा आठव करण्याकरता एकत्र का आलोय याचं कारण शिवाजी राजांनी या देशामध्ये सामाजिक क्रांतीची पुनर्मांडणी केली. शिवाजी राजांनी, बाल शिवाजी जिजाऊ साहेबांनी सोन्याचा नांगर घालून पुण्याची भूमी नांगरली. याचा अर्थ असा शरद जोशी म्हणतात की या देशामध्ये पहिला राजा बळी हा शेतकऱ्यांचा राजा आहे आणि दुसरा राजा छत्रपती शिवाजी कुणब्यांचा राजा आहे. फुल्यांनी सुद्धा ते म्हटलं. फुल्यांनी कुणब्यांचा राजा का म्हटलाय? कारण हा सोन्याचा नांगर त्यांनी भूमी नांगरली आणि बळीचं राज्य निर्माण करण्याचं काम केलं. आणि ग्रामगीतेचा विचार एवढा मांडला असताना सुद्धा आजादी का अमृत महोत्सव हम मना रहे हैं. आणि खेडी मात्र ओस पडली आहे, जमीन मात्र उदास झाली आहे आणि फक्त लहान मुलं आणि म्हातारी माणसं खेड्यामध्ये. आम्ही फक्त इंडियाच्या गोष्टी करतोय. भारत कुठे आहे आमच्यामध्ये?
हम देश का पुनर्निर्माण कर रहे हैं। अरे भैया देखो जरा, देहातों में जाओ क्या परिस्थिती। मग अशा या पद्धतीने गाव गाड्यातल्या लोकांना सोबत घेऊन, 18 पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन, रामोशी पासून तर मातंगापर्यंत या सर्व लोकांना सोबत घेऊन शिवरायांनी या देशामध्ये लोकांचं राज्य निर्माण केलं. म्हणून शिवरायांचं हे युगकार्य. शिवरायांचं आणखी सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे की त्यांनी सामाजिक क्रांती केली आणि लोकशाहीवादी विचारांचं स्मरण केलं. या देशाच्या भूमीमध्ये पहिल्यांदा, भारताच्या भूमीमध्ये स्वराज्य, स्वतःचं राज्य हा शब्द उच्चारला. रावसाहेब कसबे असं म्हणतात की या देशाला भारत देश हे राष्ट्र कधी होऊच शकलं नव्हतं. राष्ट्र ही संकल्पना आमच्यामध्ये कधीच रुजलेली नाही, आतापर्यंत सुद्धा रुजलेली नाही. फारशी आम्हाला जपानचे गोडवे गावावे लागतात जेव्हा राष्ट्रीयत्वाचा विचार निघतो. राष्ट्र ही संकल्पना मुळात आमच्या देशात रुजली नाही. याचं कारण धर्माधर्माचे, जाती जातीचे गट जमा करून आपापला हेतू साधण्याचा, कंकू निर्माण करण्याचा हा देश आहे. दुर्दैवानं अशा स्थितीत रावसाहेब कासबे म्हणतात 400 वर्षाआधी या देशामध्ये लोकांचं राज्य लोकांसाठी राबवलेलं ही लोकशाहीची प्रक्रिया रुजवण्याचं काम या देशाच्या भूमीमध्ये निर्माण केलं. हे सर्वात महत्वाची लोकशाहीवादी क्रांती छत्रपती शिवाजी राजांची. म्हणून शिवाजी महाराज हा खऱ्या अर्थाने लोकांचा राजा होता. तो वंश परंपरा निर्माण झाला नाही. 18,603 दिवसाचं 50 वर्षाचं शिवरायांचं अवघं आयुष्य. मग शिवरायांचं युगकार्य काय आहे की शिवरायांनी मानसिक आणि गुलामगिरीची शृंखला तोडण्याचं काम या देशामधल्या लोकांची पहिल्यांदा केलं. आणि स्वतंत्र आणि सार्वभौम हे राज्य आम्ही निर्माण करू शकतो म्हणून दऱ्याखोऱ्यातल्या 18 पगड जातीच्या रामोशी, मायनाक, भंडारी पर्यंत तर त्या कोकणातल्या वंचितांना सोबत घेऊन शिवरायांनी हे स्वराज्य उभं केलं. ही सर्वात महत्वाची बाब. ज्या 50,000 एकरच्या त्या प्रतापगडच्या पायथ्याशी असणाऱ्या जावळीच्या चंद्रराव मोरेच्या मुसक्या बांधण्याचं काम शिवाजी राजांना का कार्य पडलं? कारण तो स्वराज्यामध्ये आडवा येतो. इतिहासाचे आपण सगळे महानुभाव आहात. मी मराठीचा प्राध्यापक आहे, मला दुरुस्त कराल काही चुकलं तर. पण या देशामध्ये छत्रपती शिवरायांनी या वेगवेगळ्या यवनी शाह्यांना चॅलेंज देण्याचं काम या देशामध्ये केलं. आणि हे करताना या सगळ्या सर्व धर्म जातीच्या लोकांना सोबत घेऊन हे काम केलं. आणि ही महत्वाची सामाजिक क्रांती शिवरायांची आहे मला असं वाटतं. या देशामध्ये प्रत्येक माणसाला आपल्या समाजाचा आणि आपल्या धर्माचा अभिमान असतो. त्याला रक्षण करण्याची त्याची आवश्यकता, त्याला मूलभूत अधिकार दिलेला आहे आपल्या धर्माचा. मी मग उल्लेख केला तो भगवद्गीतेतला स्वधर्माचा शब्द. आम्ही स्वधर्म कुठे पाळला? शिवरायांनी स्वधर्माचं जागरण केलेलं आहे. धर्माचं जागरण केलं नाही. तुमचा धर्म काय सांगतो? तुमचा धर्म सांगतो की तुम्ही तुमचं विहित कर्तव्य कर्म पूर्ण करता. डॉक्टर पाटील नावाचा एक व्यक्ती आपलं विहित कर्म पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो म्हणून अशा या एखाद्या राज्यस्तरीय कार्यशाळेला आकार येत असतो. हे विहित कर्तव्य गजानन महाराज संस्थांचे सगळे माऊली सेवेकरी करतात म्हणून तिथे स्वर्ग समसंसार हो तुम्हाला पाहायला मिळतं. आम्ही फक्त गायन करतो, परमार्थमय व्यवहार हो, स्वर्ग समसंसार हो, अति उच्चतम जीवन म्हणे. मी आत्ताच गुरुदेव सेवा मंडळाच्या लोकांना म्हटलं की नुसतं गायन करून चालणार नाही. खेड्यामध्ये जावं लागेल, कृतीशील आराखडा तयार करावा लागेल आणि ग्राम विकासाचं ग्राम गोकुळ आम्हाला नांदण्यासाठी एक लोक चळवळ उभी करायची. सर म्हणाल ते अगदी बरोबर आहे. विचारांचा आणि आचारांचा एक जिनसीपणा असल्याशिवाय फक्त सेलिब्रेशन एवढाच भाग उरतो महापुरुषांच्या बाबतीमध्ये आणि दुर्दैवानं ते चाललेलं आहे. आणि मग अशा या पार्श्वभूमीवर धर्मरक्षण, भाषा रक्षण आणि धर्मनिरपेक्ष लोकशाही मांडण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलं. सरांनी अत्यंत महत्वाच्या मुद्द्याला हात लावला. मी विद्यापीठाच्या विचारपीठावर याची मला जाणीव आहे, पण काही वर्तमान स्थितीतल्या प्रश्नांना हात लावल्याशिवाय शिवाजी राजा मला मांडता येणार नाही. कारण आपण सगळे अभ्यासक आहात. शिवरायांच्या जीवनातल्या सगळ्या ऑब्जेक्टिव्ह घटना तुम्हाला माहिती आहेत. त्याच आम्हाला सांगण्याची गरज नाही. फक्त मी विश्लेषण करण्यासाठी मी तुमच्याकडे उभा की खरं हिंदुत्व काय आहे. हा हिंदवी प्रदेश होता आणि अर्थात हिंदू इथे राहत होते. या हिंदवी प्रदेशाचं हा प्रदेशवाचक शब्द आहे, हा धर्मवाचक जातीवाचक शब्द नाही. डॉक्टर पंजाबराव देशमुख आणि मस्के सर म्हणाले त्याप्रमाणे पंजाबरावांनी ज्या पद्धतीनं 85 वर्षाआधी ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये डॉक्टर ऑफ फिलॉसॉफीची डिग्री घेताना वेदांचा धर्मातील उगम आणि विकास, धर्माचा वैदिक साहित्यातील उगम आणि विकास या आव्हानात्मक विषयावर आपली पुनर्मांडणी करताना पंजाबरावांनी कर्म सिद्धांताचा विचार केला आणि कर्मकांडाचा निषेध केला. आणि धर्म अशी चौकट असते की जी सर्व समाजाला जगवते, ती समाजशील असते आणि धर्माचा आणि निसर्गाचा संबंध असतो. हे पंजाबरावांनी मांडताना कर्मकांडाचा विरोध केला आणि कर्म सिद्धांताची मांडणी केली. 85 वर्षानंतर आनंद पाटलांनी त्याच्यावर विश्लेषण केलं. आम्हा मराठ्यांना फक्त शिक्षणाचं महत्व कळलं, नोकरी लागते म्हणून.
ज्ञानाचं महत्व, ज्ञानात्मक चर बहुजन वर्गाला कुठे अजून मिळालेलं आहे? तुमच्या अवतीभोवती एका ठराविक आडनावाचीच माणसं वेगवेगळ्या सांस्कृतिक सामाजिक चळवळीमध्ये, आपण कुठे आहोत याचं विचारणं आज आपण याचं चिंतन या निमित्ताने केलं पाहिजे. मग शिवाजी राजांनी खरं हिंदुत्व सांगितलं जे वैश्विक बंधुभावाचं होतं, जे स्वामी विवेकानंदांनी जगभर त्याची मांडणी केली. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे शिवाजी राजांची लढाई ही इस्लामी राजवटीच्या विरोधातली होती. इस्लामी जनतेशी त्यांची राजवट, त्यांची लढाई नव्हती. आणि कुठेही ही घटना तुम्हाला वाचायला मिळत नाही, मला सुद्धा वाचायला मिळाली. मग आजच्या वर्तमान स्थितीतली प्रासंगिकता लक्षात घेता जे होर्डिंग्स तुम्हाला पाहायला मिळतात, ज्या पोस्ट आम्हाला पाहायला मिळतात, हे विकृतीकरण नाही का इतिहासाचं? मला वाटतं इतिहास न वाचता त्याच्यावर जर आपण मांडणी करत असतो ते चुकीचं आहे. मग शिवाजी राजांनी संयुष्टवादी भूमिका घेतली, कारण शिवरायांची मुख्य प्रेरणा जगद्गुरु तुकाराम महाराज. जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या अभंगामध्ये म्हणतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ, कुणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वे सर्वशर पूजनाचे. यापेक्षा काय पाहिजे विष्णुमय भावना? आपण सगळे विष्णुमय आहोत, आपण सगळे समान आहोत. जेव्हा आम्ही माझ्या धर्माचं पालन करतो तेव्हा मला इतर धर्मियांचा द्वेष करण्याची कुठलीही गरज भासत नाही. हे शिवरायांचं स्वधर्माचं मांडणी शिवरायांची. शिवाजी राजांना धर्माचं अधिष्ठान मांडायचं होतं. शिवरायांची श्रद्धा सुद्धा होती. ज्या ज्या बाबतीत स्वराज्यासाठी प्रेरक आहेत त्याचा वापर करण्याचं काम, विनियोग करण्याचं काम शिवाजी राजांनी केलं. कारण शिवाजी राजा अत्यंत मुत्सद्य आणि राजकारणी होते. अफजल खानाच्या एका प्रसंगामध्ये सर्जिकल स्ट्राईक करण्याच्या संबंधामधली जी मधली चर्चा जी झालेली आहे ती तुमच्या सगळ्यांच्या कानावर आहे, की शिवरायांनी अफजल खानाच्या युगोला कसा स्पर्श केला, कसं कुरवाळलं, कसं वायूवरून त्याला प्रतापगडात नेऊन तिरुमनवासर त्याला ओढलं. ही इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ही पॉलिसी मेकिंग आहे. आजही आम्हाला या शिवरायांच्या संदर्भातले विचार करण्याची आज आम्हाला गरज आहे. मग अशी ही शिवरायांची ऐतिहासिक क्रांती, ही सामाजिक क्रांती. मग फुले म्हणतात ते शेतकऱ्यांचा राजा आहे. बाबासाहेबांनी जेव्हा राज्यघटना सुपूर्द केली राजेंद्र बाबूकडे आणि पंजाबराव देशमुखांचं 350 डिबेट मधलं कर्तृत्व त्या सभेमध्ये शेवटच्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी मांडलं. आणि पंजाबराव जर नसते तर ही घटना समिती मुख्य महाराजांकडे चालला आहे. आणि आम्ही वारंवार सांगतोय आमचा वारसा कोणाचा आहे तर शिवाजी महाराजांचा. मग आम्ही खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांचे वारस आहोत का हा प्रश्न आम्ही आमच्या स्वतःच्या मनाला विसरला पाहिजे. कारण विचारलं फार मनाला, कारण आपल्या मनाला हा वारसा आपण विचारला पाहिजे. इतका समर्थ वारसा आमच्या पाशी आहे. शिवाजी महाराजांचा वारसा असेल, संत तुकारामांचा वारसा असेल, महात्मा फुल्यांचा असेल, सावित्रीबाई फुल्यांचा असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असेल, छत्रपती शाहू महाराजांचा असेल, गाडगेबाबांचा असेल, तुकडोजी महाराजांचा असेल. इतका समर्थ वारसा आमच्या पाठीशी आहे. आणि असं असताना आमच्या देशामध्ये, आमच्या महाराष्ट्रामध्ये काय घडतंय हा प्रश्न आहे. कारण आम्ही आता सामाजिक वास्तविकता, कारण आता शिवाजी महाराजांच्या जीवनातले प्रत्येक प्रसंग मुंद्रे सरांनी आणि त्याचबरोबर मिरगे सरांनी आपल्या समोर अतिशय सुंदर पद्धतीने मांडलेला आहे. आता मी अध्यक्षीय भाषणामध्ये बोलतो आहे आणि आपला काही जास्त अंत पाहणार नाही. पण असं बोलत असताना मला विचार पडतो की आता जो एक मोठा इव्हेंट सुरू आहे भारतामध्ये, तुम्हाला सगळ्यांना त्याची जाणीव आहे, ज्या ठिकाणी 40 ते 50 कोटी लोक तिथं जातात. वारसा आमचा कोणता आहे? आमचा शिवाजीचा वारसा आहे. आणि त्या ठिकाणी आम्ही इव्हेंट साजरा करतोय. 40-50 कोटी लोक त्या ठिकाणी जात आहेत. आणि तो इव्हेंट संपतच नाही आणखीन तर आमच्या महाराष्ट्रातल्या इव्हेंटची सुरुवात झाली, जो इव्हेंट 2027 मध्ये होणार आहे. मग आम्ही इतक्या सक्षमतेनं वारसा सांगतो आहे. पण आम्हाला विचार हा करावा लागेल मिरगे सर की याला आमचा विरोध कुठं आहे. कारण आता आमच्या देशभरात मोठा इव्हेंट सुरू आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याचबरोबर येत्या नाशिकला तो इव्हेंट 27 मध्ये सुरू होणार आहे. त्याच्यासाठी करोडो रुपये खर्च झाले, अब्ज रुपये खर्च झाले. आणि आता आमच्या महाराष्ट्रामध्ये 37,000 करोड रुपयाचं नियोजित कार्यक्रम त्या ठिकाणी आखलेला आहे. मग असं असताना आम्ही फक्त वारसा सांगू का? आम्हाला या वारसा सांगत असताना या गोष्टीला आम्हाला विरोध करावा लागेल आणि सक्षमतेने सांगावं लागेल की आमचा वारसा शिवाजी महाराजांचा आहे. कारण आम्ही वारंवार सांगत असतो शिवाजी महाराजांनी इतके मोठे किल्ले बांधले पण एकाही किल्ल्यावर स्वतः सत्यनारायण केला नाही, पूजा पाठ केला नाही. सरांनी सुंदर सांगितलं 3 खोल्यांचं घर बांधतो आणि 3 दिवस पूजा करतो. पण महाराजांनी 350 किल्ले बांधले आणि एकाही किल्ल्यावर मात्र कोणत्याच प्रकारची पूजापाती केली नाही. हा आमचा वारसा आहे.
आम्हाला तो वारसा खऱ्या अर्थानं जपावा लागेल. एकीकडे जातीभेद मिटला, पण जी जात नाही ती जात आम्ही मानतो. कारण ही जात जी आहे त्या महाराजांनी त्याला कट्टर विरोध केला. कारण जेव्हा प्रतापगडावर महाराजांनी मंदिर बांधलं आणि मंदिरांच्या मूर्तीची जी प्राणप्रतिष्ठा सुरू होती, त्या प्राणप्रतिष्ठेला महाराज चालले होते आणि त्यांना काही लोक बाजूने उभे असलेले दिसले. महाराजांनी विचारपूस केली की हे लोक कोण आहे, ही लोक कोण आहेत. सांगितलं की यांनी मूर्ती बनवलेली आहे. आणि महाराजांनी सांगितलं की चला आपण आता यांच्यासोबत जाऊन मूर्तीची पूजा करू, प्राणप्रतिष्ठा करू. पण मात्र पुजाऱ्यांनी त्याला प्रचंड विरोध केला. आणि पुजाऱ्यांनी विरोध केल्यानंतर महाराजांनी ठणकावून सांगितलं की ज्यांनी मूर्ती निर्माण केली त्यांची मूर्ती आपल्याला चालते, मग त्याच्या हाताने पूजा का चालत नाही. हा विचार महाराज आम्हाला देऊन जातात. हा महाराजांचा विचार, हा राजांचा विचार आम्हाला समर्थपणे सांभाळायचा. कारण मी फक्त एवढंच म्हणतो, मी जेवढं म्हणतो तेवढंच आपल्याला म्हणायचं आहे. म्हणा श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. मी काय म्हटलं होतं, मी जेवढं म्हणतो तेवढंच म्हणा. तुम्हाला कोणाला मी जय म्हणायला सांगितलं. आमच्या मानसिकतेत आम्ही बदल केला पाहिजे, आमच्या विचारामध्ये आम्ही बदल केला पाहिजे. कारण आम्ही फक्त कसे झालो की आम्ही कोणी काही म्हटलं तर फक्त जय मनाचे मालक आहोत, एवढ्या पुरती आमची मानसिकता. आम्हाला आमची मानसिकता बदलावी लागणार. कारण आम्हाला मानसिकता कारण इथून उठून गेल्यानंतर काय, मिरगे सरांनी जितक्या पोट तिडकीनं 1 घंटा 10 मिनिटापासून मिरगे सर पोट तिडकीनं तुमच्या पुढे मांडत होते आणि सांगत होते की माझ्या घरी येऊन राजगडावरची माती त्यांच्या देवाऱ्यामध्ये. किती काय भावना लक्षात घे त्यांची. मुंद्रे सर बोलून गेले. मुंद्रे सरांनी सांगितलं, मुंद्रे सरांनी अतिशय सुंदर मांडणी केली मुंद्रे सरांनी की जातीभेद असेल, अस्पृश्यता असेल, सर्वधर्म समभाव असेल, आम्ही कुठे चाललो. महाराजांचा विचार काय होता, महाराजांनी जातीमध्ये भांडणं लावली नाही, महाराजांनी धर्मामध्ये भांडणं नाही लावली. पण मात्र आजचा आमचा समाज कुठं आहे हे वास्तव आम्ही तपासलं पाहिजे. कारण आम्ही धर्मांधता मोठ्या प्रमाणात आमच्या समाजामध्ये निर्माण झाली आणि हे दूर करायची असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची आम्हाला खऱ्या अर्थानं जागर केला पाहिजे. आम्ही केवळ शिवाजी महाराजांचे फोटो घेऊन डोक्यावर न नाचता त्यांचा विचार आम्ही डोक्यात घेतला पाहिजे. कारण अर्नॉल्ड टायमी नावाचा जो इतिहासकार आहे, जगप्रसिद्ध इतिहासकार, तो इतिहासकार असा म्हणतो. तेजस बुक्षे, वैभव वाडूकर, वैभव वाडूकर, शुभम पिंपळे, दिनेश रामटेके. अभंग मळावी, सर्व विद्यार्थ्यांना थोड्या वेळातच प्रमाणपत्र वितरण करण्यात येईल. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन इथे झालेलं आहे त्यांना प्रश्नपत्रिका सुद्धा. सर्वांचे दैवत संत गाडगेबाबा यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करतो. तसेच आपणा सर्वांचे दुसरे दैवत ज्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत, असे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना सुद्धा अभिवादन करतो. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाअंतर्गत MA छत्रपती शिवाजी महाराज विचारधारा व व्यवस्थापन अभ्यासक्रम द्वारा आयोजित आजची ही राज्यस्तरीय कार्यशाळा आणि या राज्यस्तरीय कार्यशाळेचं निमित्त आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा 395वा जयंती उत्सव. या कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी मंचावर उपस्थित डॉक्टर गोविंद तिरमनवार सर, इतिहास विभाग प्रमुख स्वर्गीय दत्तात्रय पुसदकर कला महाविद्यालय नांदगाव पेठ, डॉक्टर राजेश मिरगे सर,
मराठी विभाग प्रमुख विभाग शिवाजी कला वाणिज्य महाविद्यालय अमरावती आणि या कार्यशाळेचे सर्व विद्यापीठातील आमचे सहकारी डॉक्टर श्रीकांत पाटील सर, उपस्थितांमध्ये या कार्यशाळेला उपस्थित सर्व पार्टिसिपेंट्स, या विभागाचे शिक्षक वृंद आणि शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यशाळेला मुद्दामहून प्रामुख्याने उपस्थित असलेले गणमान्य सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम आजच्या या शिवजयंतीच्या निमित्ताने आपणा सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. सोबतच या शिवजयंतीच्या निमित्ताने श्रीकांत पाटील सरांनी या कार्यशाळेचं जे आयोजन केलं आणि नुसतं आयोजन केलं नाही तर ते यशस्वी आयोजन केलं, हे आत्ताच आपण जे फीडबॅक घेतले त्या फीडबॅकमधनं आपल्याला कळलं. त्या यशस्वी आयोजनासाठी श्रीकांत पाटील सरांचं आणि त्यांच्या संपूर्ण चमूचं खूप खूप अभिनंदन करतो. शिवाजी महाराज जयंती 19 फेब्रुवारीला साजरी करणं हा एक सोपस्कार झालेला आहे आणि तो दरवर्षी आपण सर्वजण अनुभवतो. पण एका अनोख्या पद्धतीनं यावर्षीची शिवाजी महाराज जयंती संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात डिपार्टमेंट ऑफ लाईफ लॉंग लर्निंगच्या वतीने आयोजित करण्यात आली. याचा खूप आनंद आहे आणि अभिमान सुद्धा आहे आणि त्यासाठी पाटील सरांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. सरांनी या दिवसाचं औचित्य साधून एक डिपार्टमेंटच्या विद्यार्थ्यांच्या करिक्युलमशी त्याचं सांगड घालून आजच्या या कार्यशाळेचं आयोजन केलं आणि सरांनी आताच सांगितलं की ॲज पर NEP अशा ज्या कार्यशाळा विभागाअंतर्गत आयोजित केल्या जातील त्याच्यामध्ये प्रत्येकी 4 क्रेडिट्स त्या पार्टिसिपंट स्टुडंट्सला दिल्या जातील किंवा त्यांनी ते अर्न केलेले असतील, अशी ही सांगड घालून अनोख्या पद्धतीनं आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन सरांनी केलेलं आहे. आणि ते आयोजन करत असताना जे नियोजन केलं ते सुद्धा खूप प्रशंसनीय असं आहे असं मला वाटतं. सकाळच्या सत्रामध्ये बीजभाषक म्हणून सुधीर थोरात सर इथे उपस्थित होते आणि आपल्या विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर मिलिंद बाराते सर यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर सरांच्या या कार्यशाळेमध्ये नियोजनामध्ये 2 सत्रांचं सरांनी नियोजन केलं होतं. पहिल्या सत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे जलव्यवस्थापन व पर्यावरण नीती हा एक त्यांनी विषय ठेवला होता आणि दुसऱ्या सत्रामध्ये शिवाजी महाराजांचे सामाजिक कार्य व विचारांचे वर्तमानातील महत्व रवींद्र मुंद्रे सर यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर संदीप राऊत सर यांनी सुद्धा या दुसऱ्या सत्राचं जे अध्यक्षपद भूषवलं त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. तसेच मित्रांनो, या कार्यशाळेचा जो समारोपाचा जो कार्यक्रम होता, या समारोपाच्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले आपल्याच विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर महेंद्रजी ढोरे सर यांनी आपल्या वेळातील वेळ काढून आपणास चांगले मार्गदर्शन केले, तसेच आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थिती दर्शवली. त्याबद्दल मी विभागाच्या वतीने, अभ्यासक्रमाच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाचे असलेले विविध सदस्य, अध्यक्ष, त्याचबरोबर विभाग प्रमुख, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले विद्यार्थी, ज्या सर्वांनी या कार्यक्रमासाठी आपले योगदान दिले त्या सर्वांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आजीवन अध्ययन आणि विस्तार अभ्यासक्रम विभागाचे विभाग प्रमुख तथा संचालक डॉक्टर श्रीकांत पाटील सर, ज्यांच्या अभिनव संकल्पनेतून हे असे विविध कार्यक्रम आपण नेहमीच घेत असतो, त्यांच्या संदर्भात मी एक वाक्य म्हणू इच्छितो. खाली बातें करने से काम नहीं होता है, काम करने से ही काम होता है. खाली बातें करने से काम नहीं होता है, काम करने से ही काम होता है. बड़ी मेहनत उठानी पड़ती है यारो, तब जाके दुनिया में नाम होता है, तब जाके दुनिया में नाम होता है.
आमचे डॉक्टर श्रीकांत पाटील सर नेहमीच आपल्या कर्तृत्वातून हे नेहमी सिद्ध करून दाखवतात. फक्त गोष्टी करून काम होत नाही, तर काम केल्यानेच काम होते, त्याच वेळेस आपलं नाव होऊ शकतं. हे त्यांच्या नेहमी वाणीतून आम्हाला ऐकायला भेटतं. त्यांच्या मार्गदर्शनातून जी आमची टीम तयार झाली, या सर्व टीमने सुद्धा या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले, त्या सर्वांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. तसेच ज्या सर्वांनी प्रत्यक्षरित्या या कार्यक्रमासाठी आपले योगदान दिले, त्या सर्वांचेही आभार व्यक्त करतो. आणि अध्यक्षांच्या वतीने हा कार्यशाळा इथं संपन्न झाली असे घोषित करतो. धन्यवाद. यानंतर राष्ट्रगीताकरिता सर्व लोक उपस्थित राहतील अशी सर्वांना विनंती करतो. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे. गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे.